नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता आपल्याला माहिती आहे राजांनी ते स्केच आणून ठेवलेलं असतं आणि ते कामिनीने पकडलेलं असतं. ती पटकन घाईघाईने ते स्केच उघडते, मोबाईलमध्ये त्याचे फोटो काढते आणि परत जसं पॅकिंग करून आले तसं ते स्केच ठेवून टेबलवर मस्तपैकी तिथून निघून गेलेली असते. इकडे मात्र स्केच आर्टिस्ट त्याचं काम करत असतो. तेवढ्यात काय एका मुलीचा फोन येतो. मिस्टर 31st काही उत्तरलं दिसत नाही अजून. काय म्हणायचंय मॅडम, जरा स्पष्ट बोलता का? अहो, माझं स्केच सोडून दुसऱ्या कुठल्या मुलीचं स्केच दिलंय जरा बघा की. असं कसं शक्य आहे? हे इम्पॉसिबल आहे. अहो कसं म्हणजे काय? दुसऱ्या कुण्या मुलीचा फोटो माझ्याकडे स्केच दिलंय तुम्ही, माझं नाहीच ते. ओके मॅम, आलंय माझ्या लक्षात. तुमचं स्केच दुसऱ्या पार्टीकडे गेलं आणि त्यांचं तुमच्याकडे आलंय. ठीक आहे, पण आता मला कधीपर्यंत मिळेल? आत्ता सध्या मी बाहेर जाणार आहे, पण मी त्यांना फोन करून तुमचं स्केच बोलवून घेतो आणि मग तुम्हाला लगेच बोलवतो घ्यायला. ते चालेल का? स्केच आर्टिस्ट म्हणतो, तुमच्याकडे जे स्केच गेले ते कधी मिळेल? आता तर शक्यच नाहीये, उद्या आणून देईल. स्केच आर्टिस्ट म्हणतो, उद्या चालेल, काही हरकत नाहीये. स्केच आर्टिस्ट त्या मुलीची आता माफी मागतो. सॉरी मॅडम, हा खरंच सॉरी. कामिनी आता रागिनीकडे येते आणि रागिनीला म्हणते, ए रागिनी, हा फोटो जरा नीट बघ, जरा बारीक लक्ष देऊन बघ. रागिनी, या फोटोवरून ही मुलगी राजन आणि गौरीची जरा तरी वाटते का ग? म्हणजे दोघांमधलं काहीतरी साम्य आहे का? बघ की रागिनी. रागिनी त्या मोबाईल मधलं जे स्केच असतं जरा बारकाईने बघायला लागलेली असते. ती मूर्ख रागिनी असते. ती म्हणते, डोळे आणि नाक राजन सारखे दिसताय, कान मात्र मला गौरी सारखे दिसताय. कामिनी म्हणते, छे ग, काही काय बोलतेस ग? कामिनी म्हणते, मला तर दूर दूर पर्यंत यांच्यामधलं साम्य काही दिसत नाही किंवा कळतच नाहीये. तुला काय म्हणायचंय? ही राजनची मुलगी नाहीये? ए रागिणी, असं मी काही म्हटलंय का? तू करणार काय? एक आयडिया आहे माझ्याकडे. आणि पटकन फोन लावलेला असतो कामिनीने एक कुणाला तरी. त्या माणसाला फोन लावलेला असतो. जरा रूडली तो बोलतो, काय काम काढलंय मॅडम, बोला. आता कामिनी हसते, काम असल्याशिवाय फोन लावते का? काम आहे म्हणूनच फोन लावलाय ना. कामिनी आता त्या समोरच्या माणसाला म्हणते, एक फोटो पाठवलाय, तो फोटो बघायचा. त्या पोरीला जिथे कुठे असेल तिथून शोधून काढायचं, काहीही करायचं आणि तिला शोधायचं आणि तिचं काम तमाम करायचं. कळतंय का? आता फोन बंद झालेला असतो. कामिनी म्हणते, रागिनी, तुझी सासू आणि तुझा नवरा त्या पोरीपर्यंत पोहोचायच्या आधी तिचं काम तमाम करायला हवं, नाही तर काही एक उपयोग होणार नाही एवढं सगळं केल्याचा. तिची कोडी आहे ना रागिनी, सगळी काही दूर होतील बघ, कसलीच आपल्याला चिंता राहणार नाही. कमळे आता येऊन हॉस्टेलच्या त्या जिन्यात बसलेली असते. आता निंगी तिला शोधत शोधत येते. कमळे, इथं बसली वय आणि तुला कवा धरणं शोधतोय मी. काय कमळे? का कोणास ठाऊक, पण मी चुकतो असं वाटायलंय ग. आणि तुला असं काय वाटायलंय ग? ए कमळे, आजचा पेपर अजिबात चांगला गेला नाही, मला अजिबात नाही. ए कमळे, काही नको सांगू. तुला पेपर अवघड गेला. तू किती हुशार आहे आम्हाला चांगलंच माहितीये आणि तुला काहीच अवघड नाही किंवा काहीच अशक्य नाही. एक नंबर हुशार आहे बाई तू. कसा बी पेपर काढू दे, एक नंबरच लिहिणार. मी म्हणते, खरं सांगायलोय मी, गंडवत नाही ग, खरं सांगतोय. यांचं बोलणं चाललेलं असतं. तेवढ्यात काही ऋषी येतो. निंगी म्हणते, ऋषी सर तुम्ही? म्हणतो, कमळी काय झालं, तू अपसेट होतीस का निघून आली अशी अचानक? जरा नाराज नाराज दिसली म्हणून आलोय मी. सर, ती म्हणायली तिला पेपर लय अवघड गेलाय. मला हे पटतच नाहीये की तिला पेपर अवघड गेला. शक्यच नाहीये सर. कुठलाच पेपर आजपर्यंत तिला अवघड गेला नाही, मग आज काय झालं? अचानक कसं अवघड गेला? ज्या बाग गावभर सांगत फिरायचे कुठली बी अवघड गोष्ट सोपी करावी ती फक्त आणि फक्त आमच्या कमळीनं. की नाही ग कमळे? कमळी म्हणते, वय प्रत्येक पेपरच्या आधी आबा मला समजून सांगायचे, माझा कॉन्फिडन्स वाढवायचे. तसं बोललं की मला मग धीर यायचा. म्हणजे तुला आबांचे शब्द आठवताय ना? मग एक काम कर कमळी, 2 मिनिटं डोळे बंद करून शांत बस. म्हणजे आबा तुला जे जे काय सांगायचे ते सगळं काही आठवेल आणि रिलॅक्स असं फील होईल. बघ की पेपर कसे सोपे जातात. निंगी म्हणते, वय वय असंच करायला पाहिजे. तर मी बी हेच करतो. जे आता अगदी कमळीच्या जवळ बसलेलं असतो. कमळी, झालं ते झालं. झालेल्या पेपरचा एवढा विचार करशील तर पुढचे पेपर कशी लिहितील? तूच सांग बरं, कसे लिहिता येईल तुला? घडून गेलेल्या गोष्टींचा एवढा विचार नसतो करायचा, पुढे चालायचं. अगं एवढं काही टेन्शन घेते तू? पुढचा पेपर नक्कीच तुला चांगला जाणार, डोंट वरी. हो सर, मी नक्की प्रयत्न करील चांगला अभ्यास करायचा आणि पुढचा पेपर चांगला जावा यासाठी. एकटीलाच नाही अवघड गेला, बऱ्याच मुलांना आजचा पेपर अवघड गेलाय. होय की नाही ग निंगे? होय सर. तू जर असं करायला लागली कमळी तर आमच्यासारख्याने काय करायचं तूच सांग बरं. आता मिरगीचा झटका यायला पाहिजे. तुझ्यासारखीने असं केलं तर मी काय करायचं? ऋषी म्हणतो, ऐका तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही स्कॉलरशिप मिळवून इथे शिकायला आलेले आहात हे मात्र डोक्यात ठेवायचा.
म्हणतो स्कॉलरशिप मिळाली, हुशार आहात म्हणूनच ना? उगाचच कशी स्कॉलरशिप मिळाली? स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि मन लावून अभ्यास करायचा. कमळी अशी चेहरा पाडून बसली तर कसं व्हायचं ग? जरा फ्रेश राहा, आनंदी राहा प्लीज. चला टेन्शन घेतेस ग तू? देव आहे ना तुझ्या पाठीशी? देव असं सगळं देतो का? अगं खऱ्या मनानेच देवाला काही मागितलं तर नक्कीच देतो, माझा विश्वास आहे. अशी म्हणतो कमळी, देव आपल्या पाठीशी आहे हा विश्वास फार महत्वाचा आहे. विश्वास असेल तर ते सगळं काही होतं बघ. कमळी, ते म्हणतात ना, एखादी गोष्ट जर मनापासून मागितली तर देव आपल्याला देतो म्हणजे नक्की देतो. मनापासून म्हण ग देवाला, माझ्या पाठीशी उभे राहा, मी पेपर देतेय ना, सगळे काही पेपर छान असे जाऊ दे. विश्वासामध्ये ताकद असते कमळी. आता ऋषी कमळीला समजावून सांगत असतो. कमळी म्हणते, सर मागून जर सगळं मिळत असेल तर मला आत्ताच्या आत्ता अहवाल भेटायचंय. लय आठवण येते बघा, काहीही झालं तरी मला अहवाल भेटायचंच आहे. त्यांच्या आधाराचे 4 शब्द ऐकले की जरा बरं वाटेल आणि आधार येईल मला. त्यामुळे आत्ताच्या आत्ता मला अहवाल भेटायचं म्हणजे भेटायचंच. तसं होईल का? ऋषी म्हणतो, मनापासून काही मागून तर बघ ग, नाही झालं तर बघ, कदाचित मिळेल तुला. कमळी तिने सांगितल्यावर कमळी तिथून उठते आणि तिच्या रूम मध्ये लगेच निघून गेलेली असते. आता कमळे कमळे असं आरडाओरडा करत निंगी सुद्धा तिच्या मागे जाते. कमळी आता रूम मध्ये आलेली असते आणि तिच्या मागे लगेच आपली निंगी सुद्धा आलेली असते. कमळी आता रडत असते, नाराज असते. निंगी म्हणते, कमळे शांत हो की, का असं करतीये ग? शांत हो ना. ऋषी सर काय म्हणले, होईल ना समजा नीट, मग कशा पाहिजे एवढी काळजी करतीये? कमळी आणि निंगी विचार करतच असतात. तेवढ्यात काय बंड्या तत मम करत अगदी धावत पळत आलेलं असतो. अरे बंड्या काय? अगं कमळी इकडं तर ये. बंड्याला शब्द सुचत नसतात काय बोलायचं. तो फक्त म्हणतो, कमळीला तू माझ्याकडे इकडे ये. कमळी पटकन उठते आणि बंड्याजवळ जाऊन उभी राहते. अरे बघ तर, नाव तर वाचून बघ. आता कमळी ते जे एन्व्हलप असतं त्याच्यावरचं नाव वाचते तर काय? कमळी म्हणते, अरे आबांचं पत्र आहे बंड्या. बंड्या म्हणतो, होय की आबांचंच पत्र आहे. आता कमळीला असं काय आनंद झालेला असतो की माझ्या आबांनी मला पत्र लिहिलं. आलेलं आहे, पत्र वाचायला सुरुवात केलेली असते. कमळीने तिला खूप खूप आनंद झालेला असतो. पण आता चक्कर बसलेला असतो तो बंड्याला. आबा या जगातच नाहीये तर आबा कसं काय पत्र लिहू शकतात? बंड्याला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. पण तो कमळीच्या समोर काही म्हणत नाही. गुपचूप कमळीचं काय चाललंय ते बघत असतो. इतका थक्क झालेला असतो की बंड्या डायरेक्ट खाली बसून घेतो. आता कमळी जे आबाने पत्र लिहिलंय ते वाचायला सुरुवात करते. तुझ्या ओल्ड मॅनला विसरली नाही ना ग कमळी? तीपासून विचार करतो तुला पत्र लिहावं, मनातलं काय सांगावं, खुशाली विचारावी. कमळी खूप खूप आनंदी झालेली असते. इतकी खुश असते की बस. कमळे, तुझी लय आठवण येते ग, तुझ्याशिवाय काही कर्मनाच झालंय बघा. वाटतं झट जिजी उठावं आणि तुझ्याकडे यावं. कमळे, तुला पत्र मिळालं की लगेच ते वाचायचं आणि आम्हाला भेटायला यावं असं तुला वाटेल, बरोबर ना? कमळे, असं किती बी वाटलं तरी तू तुझा अभ्यास सोडून आम्हाला भेटायला यायचं नाही. पोरी, तू फक्त तुझ्या सपनाच्या मार्गावर राहायचा. अजिबात आमच्याकडे यायची घाई करायची नाही. आम्ही समधे खुशाल आहोत. अजिबात घाबरायचं नाही. फक्त स्वप्नपूर्तीसाठी लढायचं आणि हिमतीने उभं राहायचं. त्यामुळे जे गेलं ना त्याचा विचार सोडायचा. कायमच उद्याचा विचार करायचा. आता कमळी पत्र वाचत असते तशी तशी कमळी रडत असते. तिला आबासमोर दिसत असतात आणि त्यांचे शब्द तिला सारखे जाणवत असतात. त्याला मात्र चक्रावल्यासारखं होत असतं की हे चाललंय तरी काय, आबा या जगातच नाहीये तर पत्र कशी लिहिणार? आता आबा म्हणतात, कमळे आम्ही सगळे चांगले आहोत, अजिबात आमची काळजी करायची नाही, फक्त आणि फक्त अभ्यासावर लक्ष द्यायचं. आबा म्हणतात, मी आहे की तुझ्या पाठीशी. अगं पोरी, देवावर विश्वास ठेव, समद काही चांगलं होणार बघा. कमळी आता उठते आणि आबांचा फोटो असतो तिथे येऊन उरलेलं पत्र वाचायला लागते. जर कधी देव सगळा काही त्रास मलाच देतो असं वाटायला लागलं ना पोरी, देव असे कष्ट ज्याच्याच आयुष्यात देतो ज्याला समोर आलेल्या प्रत्येक संकटाला मात करता येते आणि हिमतीने लढता येतं. अशाच लोकांना देव सारखं सारखं संकट देतो. म्हणतात, हे बघ बाळा, एकमेकाची आठवण येणं साहजिक आहे. मला बी आठवण येते आणि तुला बी आमची आठवण येते, मला ठाऊक आहे. मला बी लय आठवण येते ग. असं वाटतं आबाची दोस्ती कमळी कुठं हरवली. सगळं गाव असं शांत पडल्यागत झालंय बघ. कुठं हरवलंय काय माहिती. आता पत्र वाचते आणि खूप रडत असते. रडते आणि लगेच वाचायला सुरुवात करते. इतकं वाईट वाटलेलं असतं तिला. बंड्या मात्र अजूनही विचार करत असतो की हे चाललंय तरी काय. खूप शिकून मोठी होणार, गावचं नाव रोशन करणार, गावातल्या मुलींचा विचार करून बाहेर पडलीये. त्यांच्यासाठी नक्कीच काहीतरी करून तू आतमध्ये येणार. गावात तुझं स्वागतच केलं जाणार. हे मला माहितीये, मोठी साहेबीन होऊन येणार आहे तू. जेव्हा गावात मोठी साहेबीन बनून येणार तेव्हा आबा मोहितेची कॉलर अगदी टाईट होणार. बरं, दिवसाची वाट बघतो, कधी गावात येणार आणि कधी माझी कॉलर अशी टाईट होणार. कॉलेज काढणार गावात, अशी डोळे लावून बसलोय बघ. तुला कॉलेज काढण्यासाठी एक जमीन पण बघितलीये मी. दारी मागणं अशी हिरवी गार झाडं, घनदाट झाडं, त्यामध्ये बनू की आपण.
शेजारला नदी जाती, लय भारी जागा या कमळे, तिथंच तुझं कॉलेज करू आपण. कमळी आता अजूनच रडायला लागलेली असते. माझं स्वप्न पूर्ण व्हायच्या आधीच आबांनी सगळं काही प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं. तुझी आई बी तुझी लय आठवण काढते कमळी. आबा म्हणतात ते पोरग अजून बी तुझी वाट बघताय बरं. परत आली की बोलणी करून टाकायची का? आबा आता हसायला लागलेले असतात, गंमत केलेली असते. आबा कमळीला म्हणतात तू कोल्हापूरच्या मातीतलं खरंच सोनं आहे सोनं, आणि तू चमकून दाखवायचं, मगच आपल्या गावाला परत यायचं. कमळीला ते ऐकून इतका काय आनंद झालेला असतो, जोरात जय भवानी असं म्हणते. आणि सगळ्यांनाच कळतं की कमळीला इतका आनंद झालाय किंवा आबांचं पत्र वाचून तिला वेगळीच एनर्जी आलेली असते. कमळीला आबांची आठवण आलेली असते. पत्र तर वाचून झालेलं असतं, पण लहानपणी आबाने जी शिकवण दिलेली आहे ती सगळी काही आठवत असते. कमळी आता जोरात जय भवानी तर म्हटलेली असते, तेवढ्याच जोरात ती खाली बसते आणि आता रडायला लागलेली असते. ती म्हणते आय लव्ह यू ओल्ड मॅन, आणि जोरात रडायला लागलेली असते. तिला छानही वाटत असतं आणि आनंदाने रडायलाही येत असतं. बा माझा लय जीव आहे तुमच्यावर, मला लय आठवण येते बघा तुमची. मासने दिलेला शब्द मी कधीच खाली पडू देणार नाही. तुमचं स्वप्न मी नक्कीच पूर्ण करणार. मी लय शिकणार. माझं तुमचं आईचं स्वप्न पूर्ण करणार तरच गावाला येणार. कमळी म्हणते आबा शिक्षण पूर्ण करणार मगच तुम्हाला भेटायला मी गावाला येणार. आणि बंड्याला आता धक्का बसलेला असतो की आबांना मी अग्निडाव दिला, आबांचं सगळं काही मी केलंय, माझ्या डोळ्यासमोर आबा गेलेले बघितलं, सगळे काही विधी मी केले, मग हे पत्र कोणी लिहिलं? बंड्याला मोठा धक्का बसलेला असतो आणि ते धक्क्यातून तो सावरतच नसतो. सारखं आबांचा तो विधी आणि पत्र लिहिलं या दोन गोष्टी त्याला सुचतच नसतं की या दोन गोष्टी एकत्र कशा येऊ शकतात. आबा तर नाहीच आहे, तर आबांच्या नावाने पत्र कोणी लिहिलं असणार आहे. बंड्याला अगदी धक्का बसलेला असतो आणि धक्क्याने तो कमळीकडे बघत असतो. आता कॉलेजमध्ये काही फॉर्म्स असतात, ते भरण्यासाठी मुलं लाईन लावलेली असते आणि ज्याला जो फॉर्म हवाय तो मागत असतात. एक मुलगी असती मला ऍडमिशन घ्यायचंय म्हणूनही फॉर्म हवाय, आणि कॉलेजमध्ये सोशल ऍक्टिव्हिटीज असतात त्याबद्दलही थोडी माहिती हवी आहे. सर म्हणतात सोशल ऍक्टिव्हिटी बद्दल माहितीसाठी तुला जीएसला भेटायला लागणार. जीएसला भेटली की सगळी काही माहिती मिळेल. ती मुलगी म्हणते जीएस कोण आहे? कमळी मोहिते. कोणालाही विचार, कुणीही तुझी भेट घडवून देईल. तर कमळी कुठे भेटेल? ते सर म्हणतात सगळे प्रश्न मलाच विचारणार का? बघ की जाऊन कर चौकशी, सापडेल की. लायब्ररी चेक कर, नक्की सापडेल. ती मुलगी आता सरांना थँक्यू असं म्हणते आणि तिथून चाललेली असते. इकडे आता कामिनी त्या कमळीचं जे स्केच काढलेलं असतं त्याचा तिने फोटो चोरून काढलेला असतो. सारखं ते मोबाईल मधलं चित्र ती सारखी बघत असते. आणि ही मुलगी कुठल्या अँगलने राजन आणि गौरीची मुलगी म्हणून शोभतीये, कुठेच दोघांचं साम्य नाहीये, मग कशी ही राजनची मुलगी समजायची? कामिनी डोक्याला इतका त्रास करून घेत असते की ही मुलगी दिसत कशी नाहीये राजन सारखी किंवा सरू सारखी, ही काहीतरी वेगळीच दिसतीये. जे माणसं पाठवलेले असतात तो माणूस म्हणतो तुम्ही पाठवलेला फोटो, ती मुलगी अगदी माझ्यासमोर उभी आहे, तुमच्याच कॉलेजच्या समोरून ती चाललेली आहे. कामिनीला इतका आनंद होतो, जोरात काय असं ओरडते आणि पुढची चौकशी करायला लागते. अरे नक्की ना, मी जो स्केचचा फोटो पाठवलाय ती मुलगी तीच आहे? हो मॅडम, 100% तीच मुलगी आहे. तीच मुलगी आहे, गॅरंटेड सांगतो आपण. मुलीचा पाठलाग करायचा, तुमच्या हातातून ती निसटली नाही पाहिजे. मुलगी कशी आहे ना, मला माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघायचंय. बंडाला थँक्यू असं म्हणते, कारण आनंदच तेवढा झालेला असतो कामिनीला. फोन बंद झाल्यावर कामिनी म्हणते याचा अर्थ हीच मुलगी अन्नपूर्णा आजीची नात आहे आणि त्या स्केच आर्टिस्टने हुबेहूब स्केच काढले. वा वा वा. आणि कामिनी आता हसायला लागलेली असते. कामिनी म्हणते ही मुलगी अन्नपूर्णाच्या हाती लागायच्या आधी माझ्या हाती लागली पाहिजे, मी काय तिला सोडणार नाहीये. आणि आता तरी कुठे सोडलंय? मोबाईल अगदी घट्ट पकडून धरते आणि त्या मोबाईलकडेच बघत थांबलेली असते कामिनी. कामिनी आता विचार करत असते तसं ती करणार का? त्या मुलीपर्यंत ती पोहोचणार का? हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार पुढचा भाग. पुढच्या भागात काय होणार आहे अगदी थोडक्यात बघायचं. बंड्याने कमळीला वडापाव आणून दिलेला असतो. अनिका म्हणते मला सुद्धा जागेवर आणून दे. बंड्या म्हणतो तुझी शायनिंग इथे झाडायची नाही या, इथून लगेच जायचं आणि स्वतःच्या हाताने काय हवं ते घ्यायचं. अनिका म्हणते हे कॉलेज माझ्या आजीचं आणि कॅन्टीन सुद्धा माझ्याच आजीची, त्यामुळे मी जे म्हणेल ते तुला ऐकायलाच लागणार. पण तो जाऊन सांगणार आहे ना, लगेच जायचं आणि आजीला सांगायचं चल निघ. आजीला सांगणार माझ्या पैशाने यांना खाऊ घालतो, तुझ्या पोटात काय दुखतंय? बंडू चंडू आणि जोरात मारायला लागलेली असते अनिका. कमळी उठते आणि असा तिचा हात पिरगळते. परत जर हात उगारला ना तर खुब्यातून काढून फेकून दे ना, लक्षात ठेव. अशी काय घाबरलेली असते कमळीला. कमळीने अगदी रुद्र रूप धारण केलेलं असतं आणि अनिकाला बोलत असते. अनिका सारखी सारखी चूक करते, गाढवपणा करते आणि प्रत्येक वेळेला कमळी तिला शिकवत असते, तरी पण अनिका काही सुधारत नसते. आता बघूया अनिका ज्या कमळीने धमकी दिली आहे त्या धमकीला घाबरणार का, की ती परत बंड्याच्या मागे लागणार? हे सगळं काही बघायचं असेल, कमळी अनिकाची अक्कल कशी जागेवर आणते हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.
धन्यवाद.